हाय फ्रेंड्स, पालवी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे आपली साबुदाणा बटाटा चकली. तर साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1.5 किलो हा साबुदाणा घेतलेला आहे. तर बघा, आधी मी आदल्या दिवशी काय केलं की चूल पेटवून घेतली आणि त्यावरती आलू शिजवून घेतले. तर तुम्ही बघू शकता इथं आलू शिजवत आहेत. तर कसं आहे ना की हे उन्हाळ्याचे जे काही प्रकार करत असतो आपण, तर समजा साबुदाणा बटाटा चकली, वेफर्स हे सर्व बनवत असताना गॅस खूप प्रमाणामध्ये हात जळतो. तर त्यासाठी मग मी चुलीचा वापर करते आहे. तर इथे बघा तुम्ही, आलू शिजून झालेले आहेत माझे. चुलीवरती मस्तपैकी असे जास्त प्रमाणात शिजून घेतलेत ते, म्हणजे आपल्याला असं मिश्रण तयार करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर मग आलू शिजून झालेले होते आणि मग त्यानंतर मग मी पूर्ण आलूंची साल काढून घेतली आणि एक एक आलू तर ही आपली पुरणाची चाळणी असते, त्या पुरणाच्या चाळणीने ते असे टाकून त्याच्यावरती तांब्या घेतलेला आहे आणि तांब्याने ते असे दाबून दाबून मी सर्व मिश्रण तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे की मिश्रण आपलं असं मस्तपैकी सैल झालेलं आहे, की त्याच्यामध्ये कुठलीही अशी गाठ वगैरे काही राहिलेली नाही आहे. आणि मग मी ते मिश्रण तयार करून ठेवलं आणि आता मी रात्री साबुदाणा 1.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. तर आपण जसं साबुदाणा खिचडी करताना भिजवत टाकतो ना, त्याच पद्धतीने मी तो टाकलेला आहे. त्यामध्ये जास्त पाणी घेतलेलं नाही. आणि मग त्यानंतर मग तो रात्रभर भिजत ठेवला आणि मग सकाळी मी परत एकदा चूल पेटवली आणि चुलीवरती गरम पाणी केलं. तर पाणी मी तुम्हाला मी आता तांब्या जो दाखवला त्या तांब्याच्या प्रमाणाने मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे. तर इथं पातेलं गरम झाल्यानंतर पाणी टाकलं आणि मग पाणी गरम झालं छानपैकी, म्हणजे पाणी असं उकळी येणार होतं असं पाणी झालेलं होतं. तर मग मी तेव्हा मग त्याच्यामध्ये साबुदाणा हा टाकून दिला आणि मग साबुदाणा थोडासा असा तो झाला असं, म्हणजे अर्धवट तो शिजला होता. मग त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हे टाकून घेतले. तर मी मीठ 2 चम्मच घेतले आहे आणि तिखट पण 2 चम्मचच घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर बघा तुम्ही इथं मी साबुदाण्यामध्ये मिक्स करते आहे. तर साबुदाणा हा आधी आपण अर्धा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून तो परत शिजवून घेतलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा हा पूर्णपणे शिजलेला आहे. तर आता आपण याला खाली उतरवून घेणार आहोत आणि थोडासा त्याला थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. तर साबुदाणा हा म्हणजे पातळ नको राहायला, तो असं व्यवस्थित होऊ द्यायचा, की आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकल्यानंतर ते जास्त पातळ होणार नाही या प्रमाणामध्ये तो आपल्याला शिजू द्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता की मी आता मिश्रण एक करते आहे. तर बघा, ते मिश्रण एक करताना खूप अवघड जात होतं मला, कारण ते रात्रीचं मी तयार करून ठेवलेलं होतं. तर खूप मेहनत घ्यावी लागली मला तिथं मिश्रण एक करायला. पण बघू शकता तुम्ही, खूप छान झालं होतं मिश्रण. आणि आता इथे बघा तुम्ही, मी टाकते आहे. तर आपल्याला जशा जमत असतील तशा प्रमाणामध्ये आपण त्या टाकायच्यात. तर बघा तुम्ही, इथे मी बसून टाकते आहे. बघा किती छान दिसतं, अशा मस्तपैकी आलेल्या होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. तर इथे पालवी शूट घेते आता थोडासा, नाहीतर बाकी पूर्ण व्हिडिओ हा मी एकटीनेच शूट केलेला आहे. पण ह्या वेळेला मी पालवीला बोलवलं होतं करायला, तर तिने शूट केलं होतं. तर बघा इथे, तर इथे 2 खाट घेतलेले आहेत मी आणि 2 खाटेवरती काळा कागद टाकून दिलेला आहेत आणि 2 खाटेवरती मावतील एवढ्याबरोबर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत ह्या. तर तुम्ही बघू शकता इथे. तर आपल्या ह्या चकल्या 4.5 किलोच्या चकल्या झालेल्या आहेत. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने चकल्या करून बघा आणि खूप छान लागतात, चविष्ट होतात. तर वाळवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता. तर बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान कुरकुरीत अशा मस्त, आणि तळल्यानंतर खूप छान अशा टम फुगतात त्या अशा मस्तपैकी, आणि चविष्ट पण खूप लागतात. तर मी तुम्हाला तळून पण दाखवते. तर तुम्ही बघा, मी तळते आता. तर आपलं तेल गरम झालेलं होतं आणि त्यामध्ये बघा मी आता एक चकली टाकलेली आहे. तर ती बघा कशी फुगते आणि खूप छान अशी पांढरं शुभ्र अशी दिसते बघा. कुठल्याही प्रकारचं लाल वगैरे अशी काही पडलेली नाही आहे किंवा काळी वगैरे झालेली नाही आहे ती. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा.
बघा किती छान दिसते आणि किती फुगलेली आहे. तर मी आणखी तुम्हाला 2 तळून दाखवते. तर तुम्ही इथे बघा मी किती छोट्या आकारामध्ये घेतलेली आहे चकली, पण ती बघा कशी मस्त फुगलेली आहे आता. तर तेल कधी छान तापलेलं असेल ना तर चकली पण खूप छान पद्धतीने अशी फुगून वरती येते. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या पालवी ब्लॉगवरती नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येतच राहतील. तोपर्यंत बाय बाय.